टीव्ही सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकासाठी एलईडी टीव्ही देणारे माननीय अभय काका बिबवे व माननीय अण्णा काळे मेजर यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद। तुमच्या अनमोल सौजन्याने वांबोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 झाली धन्य, जेव्हा लाभले आपल्या वतीने तृतीय क्रमांकासाठी फ्रीज सौजन्य। आपल्या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकासाठी फ्रीज सौजन्य देणारे माननीय अमोल ज्ञानदेव गणाख इन्फिनिटी नेटवर्क सोल्युशन यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद। धन्यवाद परवेश भाई। छत्तीस चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत। एकोणऐंशी धावा या इथे आपण पाहतोय बनवायच्यात आणि दुसऱ्या डावामध्ये देखील राहुल बर्डे इथे कोणी होणार का, तुषार दोशी कोणी होणार का हे नक्कीच आपल्याला पाहावं लागेल। सलामीची जोडी आपण पाहतोय अल्ताफ पठाण आणि दुसऱ्या बाजूला नॉर्थ स्ट्राइक यांच्या दिशेला रिजवान खान ही दोन जोडगोळे आतमध्ये सिरम 11 टीमची जी काय आपल्याला पाहायला मिळते। शंतनू निकम षटक क्रमांक पहिलं इथे जे आपण पाहत आहोत करतायत आणि सुरुवात करेल इथे अल्ताफ, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, हे रास्ते हे चारके चौकार। साऱ्या गगनात ललकार, शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार। धन्यवाद। तर यानंतरच्या मॅचचा टॉस जानता राजा 0-0 शिवन या टीमने जे आपण पाहतोय जिंकलेला आहे। सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटची कड आहे आणि इथे धक्का क्रमांक पहिला, विकेट नंबर फर्स्ट अल्ताफ बॅक टू द पॅव्हिलियन। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी। तर नक्कीच आपण पाहतोय एक चौकार इथे आपण पाहतोय अल्ताफने खेळला। लोकल खेळाडू आहेत आणि नक्कीच आपल्या स्पर्धेचे नियम आहेत, जर लोकल खेळाडू पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये बाद झाला तर लोकलच खेळाडू आतमध्ये जाईल। नक्कीच एक आयडॉल रिजवान आतमध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूला आता स्थानिक खेळाडू सचिन गुंदाळ सोन्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। एक गडी बाद 4 धाबा स्कोर कार्डवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 75 धाबा अजून देखील ज्या काय आपण पाहतोय बनवायच्यात। बजरंग 11 या टीमला यानंतरच्या मॅच मध्ये सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे, त्याही टीमनं रेडी राहा। गोलंदाज तयार, शंतनू, हा चेंडू इथे पाहायचा आपल्याला हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक इम्रान खान बॉल खाली येतील, झेल झालाय, धक्का क्रमांक दुसरा, फलंदाज बाद। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी। तर पाहायचं आपल्याला विकेट हॅट्रिकची संधी आहे। पहिल्या 2 बॉलवरती तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चौकार, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती विकेट आलेली आहे। सायंकाळचं सत्र, दुपारचं सत्र खरं तर आपण पाहत आहोत सुरू आहे आणि तिसरीच मॅच आहे, त्यामुळे एक विनंती आहे, चला खेळाडूंनी थोडंसं घाईघाईमध्ये खेळा आणि तर पुढच्या मॅच आपल्याला 5-5 ओव्हरच्या कराव्या लागतील। वेळ थोडीशी वाचवा, 3:08 झालेली आहेत। 3:30 पर्यंत ही मॅच होणं गरजेचं आहे, अन्यथा मग अवघड आहे। पाहायचं आपल्याला शेवटचे 32 बॉल आणि 75 धाबा इथे अजून देखील आपण पाहतोय बनवायच्यात। पहिलीच ओव्हर चालू आहे आणि शेवटचे अजून देखील 2 चेंडू या षटकाची, 4 चेंडू झालेत, 2 गडी गमावलेत। याच बरोबर पिथे पाहायचं आपल्याला विकेट हॅट्रिकची संधी आणि याच बरोबर विकेट हॅट्रिक कंप्लीट करतायत शंतनू निकम।
जबरदस्त गोलंदाजी, विकेट हॅट्रिक. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी. लागोपाठचे 3 गडी इथे आपण पाहतोय गमावं लागले. अल्ताफ गेला, सोन्या गेला, दत्ता गेला आणि पैदेतील पहिली विकेट हॅट्रिक इथे आपण पाहत आहोत. शंतनू निकम, बोटांच्या किम्याचा जादूगार, खऱ्या अर्थानं तो ठरतोय. काल याच मैदानावरती पहिली षटकार हॅट्रिक पिनू जाधव या खेळाडूने केलेली आहे. राहुल बर्डे दाजींची देखील आज इथे आपण जबरदस्त अर्धशतकीय खेळी पाहिली. तुषार जोशींचं देखील अर्धशतक पाहिलं, परंतु पाहायचंय आपल्याला आणखीन देखील उद्या परवा तेरवा म्हणजे रविवारपर्यंत अजून देखील संधी आहे खेळाडूंना. विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. न्यू बॅटर तुषार भाऊ गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. जो जिंकणार आहे तो मात्र सुपर 8 ला पोहोचणार आहे. ओ परत एकदा संधी झाली होती, परंतु सागरच्या हातामध्ये बॉल आला नाही आणि नक्कीच इथे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं, 3 विकेट आणि फक्त 4 धावा. 1 ओव्हर नंतर 4 धावा, 3 गडी बाद. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा